आमची कलेक्टर 26वेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. आनंदनगर पोलीस स्टेशनला गायतोंडे साहेब येतात आणि चिंचुके यांना नमस्कार घालतात. गायतोंडे म्हणतात, अर्जुन सर दिसत नाही, आले नाही का? ती फाईल तयार आहे का? कोणती हो? मागे नाही का एकदा मीटिंग झाली होती ते ड्रग्सच्या कारवाई संदर्भात? ती वय त्याचं काम चालू आहे, 2 दिवसात देतो पाठवून. ठीक आहे, जर अर्जुन सर येणार असतील तर त्यांच्याकडे पाठवा. साहेब ते इन्स्पेक्टर आहे, त्यांच्याकडं पाठवू होय? माझा म्हणायचा तो अर्थ नव्हता चिंचोके. माझं म्हणणं एवढंच होतं, जर अर्जुन सर फाईल घेऊन आले असते तर त्यांची आणि अपर्णा मॅडमची भेट झाली असती. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, अर्जुन सर आणि अपर्णा मॅडमची जोडी किती भारी आहे. चिंचोके म्हणतात, होती, आता नाही. एवढी भारी असती तर 7 वर्षात एकमेकापासून लांब राहिली नसती. तुम्हाला तर सारं माहीत आहे ना. जे अपर्णा मॅडमला आणि तुम्हाला माहिती नाही ते मला माहिती आहे. चिंचोके, तुम्ही निगेटिव्ह बोलता असं नाही वाटत तुम्हाला? जे आहे ते बोलतो मी. अर्जुन सर अपर्णा मॅडमसाठी किती परफेक्ट आहे. परफेक्ट होती, आता नाही आहे. आणि हो, आता साहेबांचा साखरपुडा आहे 2 दिवसात. काय? आणि त्यांच्या बाबांची तब्येत चांगली आहे? तुम्ही डोक्यातून काढून टाका एकत्र वगैरे. इकडे सिम्बा एक जणाच्या बाईकवर येतो आणि त्यास विचारतो, काका आनंदनगर पोलीस स्टेशन हेच का? हे काय समोर आहे. सिम्बा पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास निघतो. गायतोंडे म्हणतात, फाईल पोचवण्याचं तेवढं बघा. मी आज साहेबांना भेटतो. नियती, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आता तूच काहीतरी करू शकते. काही झालं तरी आर्या मॅडमचा आणि सरांचा साखरपुडा व्यवस्थित पार पडला पाहिजे. चिंचुके बसल्या बसल्या झोपी जातात. सिम्बा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि ओ काका असा आवाज देतो. चिंचोके काही केल्याय उठत नाही. सिम्बा गुपचूप चिंचोक्याच्या पायाजवळ येतो आणि चिंचोक्याच्या बुटाच्या नाड्या बांधतो. आणि चिंचोके सिम्बा जोरात आवाज देतो. चिंचोके घाबरून दचकून उठतात आणि खाली पडतात. तुम्ही पडला का? तू उद्योग केला वाटतं. चिंचोके म्हणतात, काय काम आहे छोटू? 1 मिनिट, मला सिम्बा म्हणायचं. मास्तर कुठं आहे? शाळेत जायचं सोडून इथं आला होय? आमचे मास्तर पोलीस आहे. ते समर कॅम्प घेत होते म्हणून मास्तर. आता समर कॅम्पचं काम बंद झालं की माझं त्यांच्याकडं वेगळं काम आहे. काय रे? मला माझ्या बाबाबद्दल बोलायचं. अरे मला सांग की, मी मोठा पोलीस आहे. हे बघा, हे माझ्या बाबांचं चित्र आहे. मला त्यांना शोधायला मदत करा. लगेच चिंचुके सिम्बाला उचलून खुर्चीवर बसवतात आणि विचारतात, तुझं नाव काय? माझं नाव सिम्बा. तुझं संपूर्ण नाव काय? अमोल अपर्णा. काय? माझे बाबा असे दिसतात? मला त्यांना शोधायचं आहे. तू सिम्बा आहेस ना? हो, ते माझंच नाव आहे. तू उत्तराखंडला होता ना? हो. तुम्हाला कसं काय माहिती आहे? बाळा, एक काम कर, हे ठेवून जा इथं. मी तुझ्या बाबाला शोधतो. नाही नाही, याची एक प्रिंट काढा. एक तुम्हाला घ्या आणि एक मला द्या. मी जायच्या आधी मास्तरांसंग बोलणार आणि मगच जाणार आहे इथून. अरे ते मोठे साहेब आहे, त्यांना खूप काम असतं. तुम्ही त्यांना फोन लावा, नाही तर मी इथून जाणारच नाही. चिंचोके अर्जुन सरांना फोन लावतात. हा चिंचोके, बोल साहेब. तुमच्या समर कॅम्पमधील सिम्बा आलाय, दे बरं त्याला. मास्तर, तुम्ही पोलीस आहात ना? हो. माझे हरवलेले बाबा शोधायचं. शोधू की? बर, चित्र ठेवून जा. चिंचोके काका शोधतील. चालेल तुला? चालेल. बरं ऐक, आमच्या घरी कार्यक्रम आहे. तू, तुझी आई आणि आपले समर कॅम्पमधील सारे मित्र या. हो मास्तर. काय कार्यक्रम आहे? अरे माझी एंगेजमेंट आहे. मी नक्की येणार कार्यक्रमाला. ठीक आहे, आता मी येतो. मास्तरांनी सांगितलं तुला घरी सोडायला. इकडे स्वप्नील एंगेजमेंटची तयारी करत असतो. रुपाली म्हणते, घरी आले तरी लगेच सुरू झालं तुमचं. बरं, तुला लिस्ट दिली होती, काय झालं? सगळ्यांना सांगितलं. अपर्णाला बोलवायचं का? नको. नाही. रुपाली, अपर्णा सरकार मला कोणीही नको या एंगेजमेंटला. आर्या आणि अर्जुनची एंगेजमेंट झाली ना, मी अमोलला इकडे घेऊन येते. कशाला? तू डोक्यात घेते काही बी. अर्जुन अपर्णापासून लांब झाला ना, बस सोड तो विषय. आपल्याला लय काम आहे. तिला जगू दे, पण आपल्याला अमोलपासून 7 वर्ष लांब ठेवलं ना, तो त्रास तिला झालाच पाहिजे. दुसरीकडे दिप्या म्हणतो, आपल्याला अमोलच्या प्रश्नाला उत्तर देता देता नाकी 9 आली.
आपण सकाळी त्याला हे सांगितलं. हे सारं त्यानं खऱ्यात उतरवलं तर? बापू म्हणतात, दिप्या, तो लहान आहे अजून. असं चित्र काढणं सोपं आहे का? लगेच अमोल तेथे येतो. आपल्या बाबांचे चित्र घेऊन येतो आणि म्हणतो, रिश्तों में तो हम सबके बाप लगते है. नाम है शहनशाह. ओळखा बघू कोण आहे शहनशाह. बरोबर ओळखलं बापूने. कसलं भारी आहे अमोल. नुसतं ऐकलं आणि चित्र काढलं. काय भारी कला आहे तुझ्याकडं. आता माझे बाबा सापडतील ना मा? हो बाळा, सापडतील. काय बाचे सरकार, तुम्हाला कॅम्पला जायचं नाही का? नाही नाही मामा, समर कॅम्प बंद झाला. मास्तरांची एंगेजमेंट आहे ना, मास्तरांनी बोलवले. आपण जायचं का? हो जाऊया की. उशीर झालाय, झोपायचं नाही का? तो शर्ट काढून ठेवू आता. नाही मा, शर्ट जवळ असला का बाबांनी मिठी मारून झोपल्यासारखं वाटतंय. बरं ठीक आहे. गुड नाईट बापू, गुड नाईट मामा, गुड नाईट अप्पू मा. दिदे, तू बोल दाजी संग काहीतरी करून. मला कळतंय सारं, पण मी काय करू? काय करू म्हणजे? तू दाजींना जाऊन भेट. अर्जुन, हे स्वतःसाठी नाही, बाबासाठी करते. मला भीती वाटते काही झालं तर. अर्जुनने फक्त बाबांना निवडलं तर? बापू, मी काही चूक केली नाही. या सगळ्यांची शिक्षा मला का? अर्जुन का सोडून चाललाय मला? बापू, मला भीती वाटते. होईल सगळं व्यवस्थित. गप्प. जे काही होतं ते आपण मान्य केलं पाहिजे. अमोल हे गुपचूप बघत असतो. दुसरीकडे कदमांची तपासणी डॉक्टर करत असतात. चांगली आहे तब्येत त्यांची, काळजी करण्याचं काही कारण नाही. मग कदम म्हणतात, मग काय आता? बरा झालो मी आता. असं नाही, तुम्हाला एकतर मायनर अटॅक येऊन गेला. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मला कधी सोडता ते सांगा. उद्या देऊ डिस्चार्ज. तुम्हाला तेच ऐकायचं होतं मला. एक लक्षात ठेवा, अजिबात धावपळ करायची नाही. कदम म्हणतात, स्वप्नील, तयारी कुठपर्यंत आली रे? सारी तयारी झाली मामाजी. तुम्ही घरी येणार तेव्हा सगळं रेडी असणार. अर्जुन म्हणतो, कदम, डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती आहे ना? एका बाजूला शांत बसायचं, नाचायचं नाही. अर्जा, तिच्यासाठी अंगठी आणलीस ना? नाही अजून. जा बरं, पहिली अंगठी घेऊन ये तिच्यासाठी चांगली. हा अर्जा, ती काढून ठेव आता. हा काढतो. अर्जा, पहिली अंगठी घेऊन ये जा. स्वप्नील म्हणतो, विनया काका, मी आलोच. मामाजी, एक काम आहे, मी आले. नियती, तुझा काही खेळ खेळू नको आता. इकडे ऑफिसमध्ये अपर्णा एकटीच आपल्या अंगठीकडे बघत असते. दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये अंगठी काढत असतो. चिंचोके म्हणतो, तुम्ही अंगठी चिटकावली की काय? नाही, निघाना म्हणून आलो. निघान 7 वर्षे झालं तिला. एवढ्या सहजासहजी निघेल काय? गायतोंडे मॅडमकडे येतात आणि म्हणतात, तुम्हाला फाईल दिली होती, वाचली का? गायतोंडे, खरंच सॉरी, मी अर्धी वाचली होती. मी लगेच वाचते. वाचून मगच सही करा, घाई काही नाही. आहे मॅडम. लहान तोंडी मोठा घास घेतोय. मला कळलंय. अर्जुन सर दुसरं लग्न करतायत. मला असं वाटतं तुम्ही अमोलला घेऊन भेटा. ते स्वतःच लग्न थांबवतील. पण अमोलने त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे. अपर्णा मॅडम म्हणते, 7 वर्षात माणूस एवढा बदलेल असं वाटलं नव्हतं मला. इकडे अर्जुन म्हणतो, चिंचोकी, ती एवढी बदलेल असं वाटलं नव्हतं. तिने सही करून डिवोर्सचे पेपर पाठवले. तुम्हीलाही लावून बसलाय साहेब. त्यांनी आजगाव सोडलं. त्याच दिवशी त्यांनी साऱ्या गोष्टी मागं टाकल्या. कधी कधी वाटतं ही रिंग कायमची काढून ठेवावी. पण कशी काढायची हो? खूप आठवणी आहे. गायतोंडे म्हणतात, अर्जुन सरांनी एकदा तरी तुमचं म्हणणं ऐकलं पाहिजे हो. तो ऐकत नाही, हेच त्याची मोठी हे. माणूस म्हटलं तर गुणदोष येणारच ना. ते मान्य आहे गायतोंडे. जाऊ दे चिंचोके, आता बाहेर पडायचं ना? पडायचं. आता बाकी विचार करायचा नाही साहेब. तुम्हाला भेटायचं का मॅडमला? नाही. आता संपला तो विषय. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.